अजून एका व्यक्तीला मी बोलू इच्छितो. तुम्ही स्वतःची खूप काळजी घेता, त्यासाठी एक माणूस नेमलाय फिटनेससाठी. मी बोलू इच्छितो कुशल यांना. सुट्या. एक 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 मिनिट एक मिनिट. सुट्या म्हणजे सुयश टिळक म्हणून सुट्या म्हणताय का त्याला? सुयश टिळक म्हणून काय सुट्या काय? मग उद्या टिकेकरांना उद्या उट्या म्हणाल. असं नाही, आम्ही मित्र म्हणून कधी पण त्याला म्हणलं जरा 5 रुपये देतो म्हणतो सुट्या नाही म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलंय सुट्या. असं असतंय आमचं एकदम असं. अरे नवरे सर, आई शपथ सर, माय मोटिवेशन, माय इन्स्पिरेशन सर. नमस्कार सर. हे माझी मोटिवेशन आहेत ते. कसं काय? लहानपणापासून आई त्यांचे फोटो दाखवायची आणि मला म्हणायची ह्यांच्यासारखं व्हायचं नसेल तर व्यायाम करत जा. पण तुम्ही त्यांच्या बॉडीवर असं जाऊ नका. सिरियसली सांगतो, तो माणूस डेंजर आहे. अरे 60 किलोचे वजन अशी उचलतोय. काय सांगता? सर प्लीज इकडे या सर प्लीज. जबरदस्त सर, थँक्यू सो मच सर. उचलून दाखव. हा सर, उचलून दाखव. द्या सर प्लीज सर. अरे आई शपथ सर, तुम्ही लय डेंजर आहात सर, शपथ सांगतो. यार जबरदस्त केली, पण हे बॉडी तुम्ही कुठे भेटते? हे हा बॉडी कुठे भेटते? काय नाही, ऑर्डर दिली की कॉस्ट्युम वाले आणून देत आहेत. यानंतर तुमच्या अगदी जवळची व्यक्ती, तिला मी बोलू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमची कामवाली आलिया बुगडे यांचं. कॅमेरा कुठे? कॅमेरा सगळीकडे आहेत. मला सांगा, तुमचं नाव आलिया कोणी ठेवलं? नाही ते काय, ज्यांच्याकडे मी काम करते त्यांनीच ठेवलंय. ते म्हणतात आलिया तर आलिया, नाही तर उडत गेली या. म्हणून त्यांनीच ठेवलंय. अग बाई, काय सांगू आता या बाई बद्दल. दिवसभर डायट 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 आणि डायट करत असते ही. हा, दिवसभर डायट करते, इतकं डायट करते, लोक कौतुक पण करतात. पण रात्री घरी येते आणि घपा गप खात सुटते. हा, पण काय म्हणा, सुग्रण आहे. सुग्रण आहे पोरगी, सुग्रण. इतकी सुग्रण आहे, इतकी सुग्रण आहे, इतकी सुग्रण आहे की परवा तिने खोपा करून ठेवला. वा वा, सोपा केला असता तर बसायला उपयोगी झाला. खरे दाखव, खरे. या मॅडम इकडे या. ये मॅडम, ही आहे का जागा माझी? या बसा ना. तुमच्या माझ्या बाजूला बसा तुम्ही. या बस. दादा सेफ आहे, बसा, काय टेन्शन नाही. थोडं सरकून बसा, हा, सरकून बसा. एवढी जागा लागते, एवढीच आहे. आता आपण खेळाला सुरुवात करूया. आदिती मॅडम, तुमच्यासाठी पुढील प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला 1 किलो डालडा मिळेल. तर तुमच्यासाठी प्रश्न. तुम्ही लहानपणी कधी कुठल्या विषयात नापास झालायत का? नाही, नक्की? नक्की कधीच नाही. कधीच नाही. तर बघूया हे उत्तर बरोबर आहे का चूक. प्लीज आम्हाला सांगा. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. ते संध्याकाळचं आहे ना तुझं. हे उत्तर चुकीचं आहे. अरे देवा, बरोबर उत्तर द्यायचं ना. शेवटचा डालडा घरात बघून किती वर्ष झाली माहितीये? आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही असंच नाही बोलत. अरे बाप, प्लीज यांचं प्रगती पुस्तक आणा. अरे देवा, मेले मी कंप्लीट. डेंजर गेम.
डेंजर आहे गेम या इतिहास 9 मार्क, गणित 10.5, भूगोल 1.5, भूगोल 1.5. अर्थशास्त्र अर्धा, विज्ञान 12.5 आणि अज्ञानात तुम्ही पास झालेला आहात 100 पैकी 100. अजय, तुम्हाला गाण्यांची फार आवड आहे. तुम्ही मराठी ॲक्टर आहात. हो. मराठी फॅन्स तुमच्यावर प्रेम करतात, पण तरीही गाणी मात्र तुम्ही साऊथची ऐकता. तुम्हाला काय बाहुबली व्हायचंय? हो. बघूया हे उत्तर बरोबर आहे का चूक. प्लीज आम्हाला सांगा. हे उत्तर हा. बरोबर आहे. तुम्ही जो डान्स करता किंवा गाणी ऐकताय याचा या लोकांनाही भयंकर त्रास होतो. तर विचारूया कुशल बद्रिके यांना. सर म्हणजे त्यांचं साऊथकडे थोडा ओढ आहे, मला माहिती आहे सर. म्हणजे ते मला नेहमी म्हणतात की मला साऊथची बॉडी करायची आहे, साऊथची बॉडी करायची आहे. मी म्हणलं जरा वेस्टकडे बघा, तिकडे दुर्लक्ष होतंय. वा क्या बात आहे. असं- साऊथ कडे बघता बघता वेस्ट कडे दुर्लक्ष. सर तुम्ही तुमचं मत मांडणं माझं झालंय सर. नाही माझं काय मत आहे, माझे अत्यंत जाम मला साऊथच्या तिच्या आवडी निवडीचा मला फार तसा त्रास होतो. का सारखं आपले यांचे इडली वडे ह्या माणूस म्हणजे इतका फॅन आहे का बटाटा वड्याला बघ खातो देऊ. सांगा, मी म्हटलं मग डायरेक्ट मूग वडे का खात नाही, मग त्यात बटाटा नसतो म्हणजे असा प्रॉब्लेम आहे या माणसाचा. डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणायचं कल्याण डोंबिवली काय या मुद्द्यावर बोला. हा याच मुद्द्यावर बोलतोय. जसं साऊथ डेव्हलप झालेले हा. तसं कल्याण डोंबिवली महानगरपालिका डेव्हलप झाली पाहिजे. तिकडचे रस्ते, तिकडची वीज, पाण्याचे प्रॉब्लेम मिटले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि याच्यासाठी मी सतत आहे. नाही दादा, तुम्ही प्रश्न विचारलात तर मलाही मांडायचंय. या माणसाने खरंच मला खूप हैराण करून ठेवले. म्हणजे अनेक वर्ष मी त्यांच्याकडे काम करते, पण हा माणूस सगळ्या भाज्या मला खोबरेल तेलात बनवायला लावतोय साऊथ इंडियाच्या प्रेमामुळे, आणि स्वतः डोक्याला गोड तेल लावून कामावर जातो. दिवसभर गाण्याचा धिंगाणा घरामध्ये, काही विचारू नका. अदिती, खूप वाचता म्हणे तुम्ही. वाचन फार आहे तुमचं. सिच्युएशन मधनं वाचते ती. प्लीज प्लीज जोरदार टाळ्या, प्लीज. एक काहीतरी मिळालंय आपल्याला. वा 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 क्या बात आहे. झी बॉस चाहते सुयश टिळक यांना चला वायुद्यामध्ये घ्या. नाही नका हे नाही उगाच तुम्ही. आमचं काय ते घरी लेकर बाळ उपाशी राहत. चला तुम्ही सर. तर वाचनाची फार आवड आहे तुम्हाला. काय काय वाचलंय? मॅकबेथ. अच्छा. व्हेरी नाईस. आय नो. डॉक्टर, मॅकबेथ म्हणजे काय? मॅकबेथ म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. बस. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.